श्री स्वामी समर्थ. तर इथं आमची पाण्याची टाकी ठेवलेली आहे. तिथं कट्ट्यावरती बघा पारिजातीची फुले जणू हातानेच उचलून ठेवलेली आहेत, अशी पडलेली आहेत. तर रोज तिथं अशी फुलं पडतात आणि खाली देखील बघा भरपूर फुलं पडलेली आहेत. तुम्हाला कदाचित कॅमेरामध्ये दिसत नसतील, पण खूप फुलं पडलेली आहेत. तर अंगणामध्ये असा सडा पडावा म्हणतात. तर इकडं आळूसुद्धा छान आलेला आहे आणि इकडं बघू शकता सगळी झाडी पावसाच्या पाण्याने अगदी फुललेली आहेत आणि हिरवीगार झालेली आहेत. तर इथं बघू शकता सीताफळाचं झाड देखील खूप सीताफळ लागलेत आणि काही सीताफळ तर झाडावरतीच बघा अशी ही फुटून बसलेली आहेत पिकून. तर मी काही सीताफळ आज तोडलेली आहेत. आज एक रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर माझ्या सगळ्या गोड ताईंना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तुमचं माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला बघूया आपण किती सीताफळ मिळालेले आहेत. तर इथं बघा मी 4 ते 5 सीताफळ तोडून आणलेले आहेत. ताट घेऊन चपाती भाजी आहे, तुला खास म्हणावतो. भाजी कुठल्या? तिसरी सकाळची. तर इकडं बघा 3 वाटी खवा आहे आणि त्यासाठी 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. पीठ छान असं चांगलं मळून घेणार आहे हे. आणि याचे मी बनवणार आहे गुलाबजामुन. तर त्यासाठी मी तर सोडासुद्धा वापरलेला नाही आणि बेकिंग पावडरसुद्धा, फक्त खवा आणि पिठी घेतलेली आहे. तर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. अगदी आपल्या हाताला तेल सुटूपर्यंत मळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला कळेलच मी किती उशीर मळलेला आहे आणि मी थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं फास्ट दिसते. पण जवळजवळ 10-15 मिनटं पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे, तरच गुलाबजामुन आपले चांगले होतात. आणि जेव्हा बघा अहोंचा बड्डे होता, तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल, त्यावेळी आम्ही नरसोबाच्या वाडीला गेलो होतो. तेव्हा मी खवा आणून ठेवला होता आणि अजून ते करायला मला होत नव्हतं. तर फ्रीजमध्ये खवा तसाच ठेवलेला होता. तो खराब होऊन जाईल आणि 200-300 रुपये आपलं पाण्यात जायला नको. म्हटलं आज सगळी कामं बाजूला ठेवायची आणि गुलाबजामुन बनवून घ्यायचं, म्हणून मी आज बनवायला घेतलेलं आहे. कारण या ब्लाऊजांच्या कामामुळं कसं होतं, उद्या करूया, आज ही ब्लाऊज झाल्यानंतर उद्या करूया, आज ही अर्जंट असं होतं आणि रोजच अर्जंट असतात, त्यामुळे हात काय लागत नाही. तर पीठ मळून झाल्यानंतर बघा असं हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे तुकडे करून टाकायचं आहे आणि मिक्सरला अगदी बंद चालू करत 1-2 फेरी मारून घ्यायचं आहे आणि आणखीन थोडंसं मग पीठ मळून घ्यायचं. तर खूप छान असं गुलाबजामुन होतात. तर आता बघा मी पुन्हा थोडंसं मळून घेतलेलं आहे. तर इकडं पीठ मळून थोडा वेळ बाजूला ठेवून देते आणि तर साखरेचा पाक करायला घेते. तर त्यासाठी बघा मी 3 वाटी खवा घेतला आहे, तर 4.5 वाटी मी तर साखर घेतलेली आहे. आणि आपण रव्याचे लाडू वगैरे बनवताना पाक करतो त्यावेळी साखर बुडेल इतकंच पाणी घालतो, पण इथं बघा गुलाबजामुनसाठी पाणी थोडंसं एक अर्धी वाटी जास्त घालायचं आहे. तर इकडं पाक तयार होतोय, तोपर्यंत आपण सीताफळाची रेसिपी बनवूया. तर आणखीन एक झाडाला सीताफळ पिकलेलं होतं, ते माझ्या आता लक्षात आलं, म्हटलं ते सुद्धा घेऊन या. तर ते बघा मी घेऊन आलेले आहे. नंतर ते दाखवते तुम्हाला किती पिकलेलं आहे बघा. तर तेच पहिला सीताफळ तुम्हाला मी फोडून दाखवणार आहे. तर मध्ये मध्ये पाक तयार झाला आहे का हे देखील पाहायचं आहे. इथं आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही, थोडंसं त्यापेक्षा कमी बनवायचं आहे. तर सीताफळ बघा किती छान असं पिकलेलं आहे आणि पल्प बघू शकता. खाली कच्चाय नव्हती खायचं आपण कच्चाय घर खाली. बघा माझी मोठी मुलगी आहे, ती आणखीन एक सीताफळ पिकले म्हणून द्यायला आली होती, पण ते खालच्या साईडला कच्चं होतं. तिला म्हटलं ते ठेव, खायला होईल. तर इथं जी सीताफळ होती त्याचा सगळा पल्प मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. हातानेच काढून घेतलेला आहे, अगदी व्यवस्थित निघतो. कारण मला त्याच्या बिया सगळ्या वेगळ्या करायच्या आहेत, त्यामुळे सगळा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं काढून घेणार आहे. तर सीताफळाचा पल्प काढूपर्यंत इकडं आपला पाक देखील तयार झालेला आहे. तर आता आपण गुलाबजामुनचे गोळे बनवून घेऊया. तर अगदी छान असा गोल गोळा बनवायचा आहे, जेणेकरून कुठेही त्याला
कुठेही क्रॅक वगैरे पडायला नको अशा पद्धतीने, तरच गुलाबजामुन आपले चांगले होणार आहेत. तर सगळे गोळे मी बनवून घेते. एका हाताने कॅमेरा पकडला आहे त्यामुळे मी परातीमध्ये असा गोळा बनवून घेतलेला आहे. तर एक गोळा सोडून तेलामध्ये बघूया तेल आपले किती टाकलं आहे. तर खूप जास्त कडकडीत तेल घ्यायचं नाही. कडकडीत घेतलं तर गुलाबजामुन सगळे वरून लगेच भाजतात आणि आत कच्चेच राहतात. त्यामुळे अगदी मंद आचेवरती गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इथं मी भरभर गुलाबजामुन तळून घेते. गुलाबजामुनला असा कलर यायला हवा, अगदी डार्क गोल्डन चॉकलेटी असा. त्यानंतर आपण थोड्याशा कोमट असलेल्या पाकामध्ये हे गुलाबजामुन टाकायचे आहेत. नंतर बघा हा सीताफळाचा पल्प आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. जी आपली पुरण वाटेल चाळण असते त्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि हातानंच थोडंसं असं आपल्याला त्याच्या बिया वेगळ्या करून घ्यायचे. तर लगेच वेगळ्या होतात, खूप काही वेळ लागत नाही. तर इकडे बघा गुलाबजामुनचा दुसरा घाणा देखील तळून झालेला आहे. तर दोन्ही कामं माझी एकदम चालू आहेत. इकडं हे देखील काम चालू आहे कारण गुलाबजामुन मंद आचेवरती तळावे लागतात त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे मी इकडं रबडीची देखील तयारी करून घेत आहे. तर बघा इथं सीताफळाचा जो पल्प निघाला होता त्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर मिक्स केलेली आहे. वेलदोडे वगैरे काहीही घातलं नाही. तर खूप छान अशी रबडी देखील झालेली होती. तर बघा हा सगळा माझा स्वयंपाकाचा राडा आवरूपर्यंत संध्याकाळची 5:30 ते 6 वाजायला आली होती. तर आता चहाची तर तलप आलीच होती. आज म्हटलं जरा तुळशीची पाने, आलं वगैरे घालून चहा बनवूया. तर आमच्या अंगणातली तुळस आहे ती पावसामुळे खूप छान अशी फुललेली आहे आणि खूप छान असं त्याला पानं देखील आलेली आहेत. म्हणून म्हटलं आज तुळशीची पानं टाकूनच चहा बनवावा. आणि कसं असतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्दी खोकला वगैरे होतो. तर तुळशीची पानं टाकून चहा पिला तर आपल्याला सर्दी खोकला वगैरे किरकोळ काही होत नाही. तर इथं बघा मी चहा ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये तुळशीची पानं आणि आलं टाकलेलं आहे. नेहमी आपण चहाची पावडर जितकी टाकतो बघा त्यापेक्षा थोडी मी कमी पावडर टाकलेली आहे कारण तुळशीच्या पानांचा आणि आल्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो. तुमचं दूध देखील टाकलेलं आहे आणि त्यानंतर बघा मी 1 चमचा साखर टाकून घेणार आहे. दूध टाकल्यानंतर आधी साखर मी टाकत नाही कारण साखर टाकल्यानंतर खूप चहा जास्त असा आटला तर मग तो चहा शरीराला चांगला देखील नसतो. आणखीन बघा मला गवती चहा टाकून चहा देखील खूप आवडतो. मध्ये मी माझ्या बहिणीकडून गवती चहा आणला होता पण आता संपला. तर आता आमच्याच इथं अंगणामध्ये मी एक ती गवती चहाचं रोप लावणार आहे. तर इथं बघा आपला चहा तयार झालेला आहे. तर आता बघा मस्तपैकी चहा पिऊन घेते. या तुम्ही देखील चहा प्यायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.